मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. एक्झामला जाताना हे व्हिडिओ तुम्ही पाहूनच जा, कारण की तुमचं रिव्हिजन होणार आहे. तुम्ही स्पीड वाढवून सुद्धा हे व्हिडिओ पाहू शकता, त्यामुळे तुम्हाला वेळ कमी लागेल आणि तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन होईल. तर पहा, आजपासून आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन असलेले फक्त प्रश्न घेतले व्हिडिओज बनवलेले आहेत. पहा, आजपासून आपण फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते असणारे टेस्ट घेणार आहोत. त्यामुळे हे व्हिडिओ संपूर्ण पहा. प्रश्न क्रमांक 1 आहे, नवीन राष्ट्रीय धोरण म्हणजे NEP 2020 मध्ये कोणता शैक्षणिक रचना नमूद केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5+3+3+4 ही नवीन शैक्षणिक रचना NEP 2020 अंतर्गत केलेली आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, NEP 2020 नुसार मूलभूत शिक्षण कोणत्या वयोगटासाठी लागू आहे? NEP 2020 नुसार मूलभूत शिक्षण हे 3 ते 8 वर्षे वयोगटादरम्यान लागू आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NEP 2020 नुसार प्राथमिक शिक्षण कोणत्या माध्यमातून देण्यावर भर दिला आहे? आन्सर आहे स्थानिक भाषा. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NEP 2020 च्या अंतर्गत नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क कशासाठी तयार केले आहे? उत्तर आहे अभ्यासक्रम रचना करण्यासाठी. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, NEP 2020 अंतर्गत कोणती संस्था उच्च शिक्षण नियंत्रित करेल? आन्सर आहे HECI. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर होईल. भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? उत्तर आहे आर्यभट्ट. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले संगणक कोठे बसवण्यात आले होते? भारतातील पहिले संगणक हे कोलकाता या सिटीमध्ये बसवण्यात आले होते. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या कोणत्या राज्याला लँड ऑफ टेम्पल्स म्हटले जाते? भारतातील कोणत्या राज्याला लँड ऑफ टेम्पल्स म्हटले जाते? उत्तर आहे ओडिसा राज्याला. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारताची पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतात दुसरा स्वातंत्र्य लढा असे कोण म्हणाले होते? उत्तर आहे महात्मा गांधी. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित आहे? आन्सर आहे ब्रिटन. पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950 साली झाली. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, गगनयान मोहीम कोणत्या संस्थेने आखली आहे? गगनयान मोहीम ही इस्रो या संस्थेने आखली आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात प्रथम जलविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? भारतामध्ये प्रथमतः जलविद्युत प्रकल्प हा दार्जिलिंग या ठिकाणी सुरू करण्यात आला. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली पहिली भारतीय स्थळ कोणते? युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले पहिले भारतीय स्थळ ही अजंठा लेणी होते. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्व शिक्षा अभियान कधी सुरू करण्यात आला? सर्व शिक्षण अभियान हे 2001 साली सुरू करण्यात आले. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग हा विवेक एक्सप्रेसचा आहे. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, राज्यपाल नियुक्त करतो. राज्यपालाची नियुक्ती कोण करतं? तर उत्तर आहे राष्ट्रपतींद्वारे राज्यपालाची नियुक्ती केली जाते.
नेक्स्ट क्वेश्चन आहे NEP 2020 नुसार शिक्षणात फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? NEP 2020 नुसार शिक्षणात फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे सतत मूल्यमापन पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे NEP 2020 नुसार शिक्षकांची भरती कोणत्या चाचणीद्वारे केली जाईल? उत्तर आहे NTCET पर्याय क्रमांक डी याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे NEP 2020 नुसार मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण याचा अर्थ काय? आन्सर आहे अनेक विषयांचा अभ्यास पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे NEP 2020 अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण कोणाद्वारे केले जाईल? पहा याचा आन्सर आहे NCT पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच म्हणजे NETF ची निर्मिती कोणत्या धोरणात सुचवली आहे? उत्तर आहे NEP 2020 पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे NEP 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांना कोणती भाषा शिका असा आग्रह आहे? उत्तर आहे स्थानिक भाषा पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, ही रिव्हिजनसाठी आपण काही क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा.